शांतीचा राजा अवतरला. प्रकाशे मंडित झाली आज पहा रजनी. शुभवार्ता ऐकून झाला हर्ष अखिल भुवनी. शुभवार्ता ऐकून झाला हर्ष अखिल भुवनी. जाऊन पाहू दावीद नगरी दिव्य बालकाला. राजा अवतरला. संकेतारा तुझे धरती मंगल क्षण आला. या भूवरती आज शांतीचा राजा अवतरला. खरोखर देव जगी पाहिला. या नयनांनी आज खरोखर देव जगी पाहिला. भक्ती सुमने वाहुनी करू वंदन प्रभु राजाला. भक्ती सुमने वाहुनी करू वंदन प्रभु राजाला. परमेशाची कृपा लाभली पतित मानवाला. या भूवरती आज शांतीचा राजा अवतरला. संकेतारा तुझे धरती मंगल क्षण आला. या भूवरती आज शांतीचा राजा अवतरला. झाला. या भूवरती आज शांतीचा राजा अवतरला. हॅपी क्रिसमस तुम्हा सर्वांना. बाळ येशूचा आशीर्वाद तुमच्यावरती, तुमच्या कुटुंबावरती आणि तुमच्या सर्व कार्यावरती यावा हीच प्रभूचरणी प्रार्थना. नाताळ म्हणजे आम्हासाठी परमेश्वराचे आम्हावर असलेल्या अपार प्रेमाचे प्रतीक आहे. परमेश्वर त्यानं स्वर्ग सोडून तो ह्या पृथ्वीवरती आला आणि आम्हामध्ये राहिला.
हाच नाताळाचा खरा अर्थ आहे. यावरून देवाच्या आम्हावरती किती प्रेम आहे याची आम्हाला जाणीव होते. आणि म्हणून आम्ही सर्वजण नाताळाचा सण साजरा करत असताना आनंदोत्सव करूया, हर्ष उल्हास करूया. कारण देवाचे आम्हावरती प्रेम आहे, आम्ही त्याची लेकरे आहोत. यावर्षी मी तुमच्यासाठी नाताळाचा सण साजरा करत असताना विशेष देवाकडे प्रार्थना करतो की परमेश्वराचा आशीर्वाद तुमच्यावरती, तुमच्या कुटुंबावरती सतत राहावा. त्याचबरोबर यावर्षी आपण सर्वजण एकत्र येऊन बाळ येशूकडे प्रार्थना करूया की त्यांना आपल्याला आपल्या धर्मकामासाठी सुंदर असं मंदिर बांधण्यासाठी मदत करावी. पुन्हा एकदा सर्व फादरांच्या वतीनं, सर्व सिस्टरांच्या वतीनं तुम्हा सर्वांना नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा. गॉड ब्लेस यू.